भारत हा एकाच वेळी अनेक शतकं जगणारा देश आहे. याचं कारण असं की भारताच्या इतिहासातील सांस्कृतिक वारसा हा वर्तमानात त्याच्या समाजमनाचा पाया रचत असतो. इतिहास हा विषय घेऊन समाज माध्यमांवर वेळोवेळी टीका-टिप्पणी सुरू असते. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी खरोखरच काही माणसं हिरिरीने काम करत असतात. भारताच्या पुरातत्व खात्याने याच संस्कृती संवर्धनाचा भाग म्हणून श्रीकृष्णाच्या द्वारकेची नव्याने शोध मोहीम हाती घेतली आहे. या शोध मोहिमेचा नेमका इतिहास काय आहे? वर्तमानात या प्रकल्पात नेमका आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप. माय MTB मध्ये आपलं स्वागत. समुद्राच्या तळाशी गेलेली द्वारका एकेकाळी एक वैभव संपन्न नगरी होती. मोक्षपुरी म्हणून ओळख असलेल्या द्वारका नगरीचा उल्लेख महाभारतामध्ये आपल्याला आढळतो. द्वारकेच्या निर्मितीबद्दल आणि या नगरीच्या आस्थाबद्दल अनेक आख्यायिका आपल्याला सापडतात. रुक्मिणी देवीचं मंदिर, गोमती घाट, बेट द्वारका ही इथली महत्वाची स्थळं. आता आपण द्वारका नगरीच्या उत्खननाचा इतिहास समजून घेऊया. 1963 साली पहिल्यांदा डॉक्टर SR राव यांच्या नेतृत्वात पाण्याखाली असलेल्या द्वारका नगरीच्या उत्खननाला सुरुवात झाली. या उत्खननात दगडी बांधकामातील अनेक शिल्प सापडली. राव यांनी आपल्या संशोधनातून ही श्रीकृष्णाचीच नगरी असल्याचा दावा केला. यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी आणि मरीन आर्किओलॉजी सेंटरच्या सहाय्याने समुद्राखालच्या उत्खननाला गती मिळाली. समुद्राच्या तळाशी पुरातन बंदराचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्याचसोबत वास्तुशिल्पाच्या काही अद्भुत रचना सुद्धा इकडे आढळून आल्या आहेत. इसवी सन पूर्व 1500 ते 500 या कालावधीतील मातीची भांडी सुद्धा आपल्याला या उत्खननात सापडली. आता आपण या शोध मोहिमेच्या वर्तमानाकडे वळूया. भारतीय संस्कृतीचा हा वारसा जाणून घेण्यासाठी आणि त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याने नवीन मोहीम हाती घेतली आहे. प्राध्यापक आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वात ही शोध मोहीम हाती घेतली गेली आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा असणारा सहभाग. अंडर वॉटर एक्सप्लोरेशन विंगच्या अंतर्गत मागची 2 दशकं आपला सांस्कृतिक वारशाचा शोध सुरू आहे. लक्षद्वीप बेटावरील बंगरम बेट, तामिळनाडू इथे महाबलीपुरमचा किनारा, महाराष्ट्रामध्ये एलिफंटा बेट, मणिपूरमध्ये लोकटक सरोवर आणि गुजरातमध्ये द्वारका या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात गोमती खाडीच्या दक्षिणेला शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. भारतीय नौदलाच्या सहाय्याने ही मोहीम हाती घेण्यात आली. त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार ओखा मंडल येथील बंदराचा अभ्यास सुद्धा यापुढे केला जाणार आहे. आतापर्यंत या शोध मोहिमेत पुरातन काळातील शिल्प, मोठमोठे दगडी खांब आपल्या हाती लागलेत. यावरून तरी इथे एक समृद्ध नगरी अस्तित्वात होती हे खात्रीशीरपणे म्हटलं जाऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात द्वारकाधीश मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी सुदर्शन सेतूचं सुद्धा उद्घाटन केलं. या सेतूमुळे ओखा ते बेट द्वारका यांना जोडणारा केबल ब्रिज तयार झालाय. भाविकांना प्राचीन काळातील द्वारकेचं दर्शन व्हावं यासाठी गुजरात सरकार सबमरीन सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मंडळी, आपल्या देशाने सांस्कृतिक दृष्ट्या अनेक स्थित्यांतरं अनुभवली. या स्थित्यांतराच्या नोंदी म्हणजे आपल्या देशाचा इतिहास. यामध्ये केवळ वादविवाद आणि चर्चा नाही, तर सखोल अध्ययन अपेक्षित आहे. पुरातत्व विभागाने हाती घेतलेली संशोधन मोहीम द्वारका नगरीचं तेजस्वी पर्व वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्यासमोर आणेल यामध्ये शंका नाही. प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारी अजून कुठली स्थळं तुमच्या आवडीची आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संबंधित ताज्या बातम्यांसाठी माय MTB ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.